सकाळची वेळ होती आणि अचानक लाईट गेली. लाईट का गेली म्हणून वडिलांचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. कारण लाईट बिल न भरल्यामुळे लाईट गेली होती. त्याच्यावरून बाबा माझ्यावर फारच चिडले आणि मला ओरडू लागले होते. माझ्या कानांवर बाबांचा आवाज ऐकू आला. नालायका, मी तुला कालच सांगितलं होतं की विजेचे बिल भरायचं आहे आणि तू ही पुस्तके खरेदी करून घेऊन आलास. तुला थोडी तरी लाज वाटायला हवी होती. तुझा म्हातारा बाप किती काळ सगळं करत राहील. आता तू मोठा झाला आहेस, त्यामुळे तू तुझ्या भावा बहिणींची जबाबदारी उचलायला हवीस. पण तुला त्या पुस्तकांमधून वेळच मिळत नाही आणि आज तुझ्यामुळे घरात लाईट गेली आहे आणि तू हे पुस्तक घेऊन आला आहे. अरे, ते पुस्तक आणली आणि लाईट गेली आहे तर करायचं काय त्या पुस्तकांचं? मी माझ्या बाबांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून गुपचूप माझ्या रूममध्ये निघून गेलो होतो. मला माहीत होतं की मी चुकीचं करत आहे, पण मी मजबूर होतो. मला माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मला सर्वच गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे होते. रूममध्ये गेल्यावर जेव्हा मी माझे डोळे बंद केले तेव्हा बाबांचा आवाज अजूनसुद्धा घरभर गुंजत होता. याचा अर्थ नक्कीच आईचं हृदय सुद्धा दुखावलं असेल. कारण माझी आई नेहमीच मला समजवत असायची की बाळा, थोडं का होईना परंतु तू तुझ्या बाबांचा आधार बन. परंतु मी काय करत होतो? दिवसभर चिंचा विकायचो आणि रात्रभर अभ्यास करायचो. याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हताच. हो, पण थोडेफार पैसे मी मोठ्या मुश्किलीने जमा करून ठेवत होतो. त्याच पैशातून मी माझं शिक्षण पूर्ण करत होतो. परंतु तरीसुद्धा माझं आयुष्य सोपं नव्हतं. खूप वेळ मी दरवाजाजवळ उभा राहून बाबांचं बोलणं ऐकत होतो. मग मन मारून रूममध्ये शांतपणे बसलो. त्यानंतर मी लगेचच माझी पुस्तके कपाटातून बाहेर काढली आणि जमिनीवर बसून नोट्स तयार करू लागलो. रविवारी आम्ही सर्व मित्रांनी एकत्र ग्रुप स्टडी करण्याचा बेत आखला होता. परंतु त्याआधी सर्वांना काही नोट्स तयार करायच्या नव्हत्या. मला माहीत होते की माझे सर्व मित्र इंटरनेट वापरून आरामात नोट्स बनवत असतील, पण माझ्याकडे इतके पैसे नव्हते. त्यामुळे मी थोडेफार पैसे एकत्रित करून जुनी पुस्तके खरेदी करून घेऊन यायचो आणि त्याच पुस्तकांच्या मदतीने माझ्या नोट्स तयार करत असायचो. पण आता काय झाले माहीत नाही. अचानकपणे माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडू लागले आणि माझे हृदय अचानकपणे जड होऊ लागले होते. म्हणून मी माझी पुस्तके एका बाजूला ठेवली. मला माहीत नाही की माझ्या बाबांचे शब्द माझ्या हृदयाला शांती का देत नव्हते. मी लगेच उभा राहिलो आणि कपाटाच्या वरच्या भागात ठेवलेला माझा एकमेव पिगी बँक काढला आणि देवाच्या नावाने तो फोडला. त्यातून सुमारे 800 रुपये निघाले, जे मी जमा करून ठेवले होते आणि त्याच पैशातून मला एक शर्ट खरेदी करायचा होता. खूप दिवसापासून मी हे पैसे थोडे थोडे करून एकत्र करत होतो, पण आता माझ्या कुटुंबाला माझी गरज होती. म्हणून माझे इरादे मागे घेतले. मी ती सर्व पैसे घेतले आणि बाबांच्या खोलीत गेलो. ते अजूनही काळजीत बसले होते. मी त्यांच्या शेजारी जाऊन बसलो आणि त्यांच्याकडे पाहत म्हणालो, मला माहीत आहे की मी तुम्हाला खूप त्रास देतो, पण मला सुद्धा काही अडचणी आहेत. मी दिवसभर खूप कष्ट करतो. मी तुमच्यासाठी दिवसभर काम करतो आणि घरातील चूल पेटवण्यासाठी मदत करतो. पण मी जे काही कमावतो त्या कमाईवर माझाही थोडासा अधिकार आहे ना. मी अजून काहीतरी बोलत असताना बाबा मध्येच म्हणाले, तुझा हा कमनशिबी चेहरा घेऊन माझ्यासमोरून निघून जा. तुझ्या नजरेत तुझे आई बाबा, भाऊ बहीण यांना काहीच किंमत नाही ना. तू घरची चूल पेटवून ठेवण्यासाठी मदत करतोस म्हणून कोणते उपकार करत नाहीस. मी सुद्धा तुला स्वतः उपाशी राहून लहानाचा मोठा केला आहे आणि आजपर्यंत तुझं पालनपोषण करत आहे. चिंचा विकून तू असे किती कमवतोस, त्यामुळे तू अशा प्रकारच्या गोष्टी बोलत आहेस. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि बाबांचे बोलणे हवेत सोडले. कारण मला त्यांच्याशी असभ्य वागायचे नव्हते आणि माझ्यात ते धाडसही नव्हते. मी माझ्या हातात असलेले पैसे माझ्या बाबांच्या उशीवर ठेवले आणि त्यांच्याकडे पाहत म्हणालो, मी हे पैसे माझ्या शर्टसाठी जमा करून ठेवले होते, पण आता तुम्ही या पैशातून विजेचे बिल भरा. मला शर्ट घेणे एवढं जास्त गरजेचं वाटत नाही. एवढं बोलून मी बाबांच्या रूममध्ये थांबलो नाही, तर लगेचच माझ्या रूममध्ये निघून गेलो. पाठीमागून अजूनही माझ्या बाबांचा आवाज येतच होता. ते मला दोष देत होते. हो, आता तू आमच्यावर उपकार केल्यासारखं बोलत आहेस की मला शर्ट घेण्यासाठी पैसे जमा करून ठेवले होते. नकोत मला हे तुझे 2 कवडी पैसे. तू दिलेले पैसे परत घेऊन जा. परंतु मी आत्तापर्यंत माझ्या रूमचा दरवाजा बंद करून घेतला होता. मी विचार करत होतो की मोठं होणं हे
मोठं होणं त्या कोणत्याही व्यक्तीसाठी एक खूप मोठं दुःख असतं. मोठ्या मुलाचं दुःख, त्याच्या वेदना आणि त्या कोणत्या त्रासातून जात आहे, तो काय सहन करत हे कोणालाही समजत नाही. मी बराच वेळ जमिनीवर बसून याचा विचार केला. मग मी मान झटकली आणि पुन्हा माझ्या पुस्तकांवर नजर टाकली. आता मी जेवढं माझ्या कुटुंबासाठी करत होतो ते या वेळेला कमीच होते. त्यामुळे मला अजून मेहनत करायची होती आणि माझ्या कुटुंबाला सर्व सुख सुविधा देण्याचा प्रयत्न करायचा होता, ज्याचे ते सर्व हकदार होते. हा सर्व विचार केल्यानंतर मी खूप वेळ नोट्स बनवण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु आज माझे डोके अजिबात काम करत नव्हते. मला एवढं दुःख झालं होतं की मी ते दुःख शब्दामध्ये व्यक्त करू शकत नव्हतो. शेवटी मी माझी सर्व पुस्तके बंद करून बाजूला ठेवली आणि अंथरुणावर पडलो. तेव्हा माहीत नाही का पण माझ्या डोळ्यातून अश्रू आपोआपच बाहेर पडू लागले होते. म्हणतात ना, गरिबी माणसाला तोडते, आणि आज गरिबी माझ्या हृदयामध्ये खंजीरप्रमाणे प्रहार करत होती. आजची रात्र संपूर्ण रडण्यात गेली, पण मी माझे दुःख कोणासोबतही शेअर केलं नाही किंवा कोणासमोर अश्रू ढाळले नाही. पण एकटेपणा मला गिळंकृत करण्यासाठी धावत होता. पहाटे 4च्या सुमारास मी माझ्या आत वाढणारी अस्वस्थता शांत करण्यासाठी मी एक दीर्घ श्वास घेतला आणि बाथरूममध्ये जाऊन आंघोळ केली. काही वेळाने सकाळी रामनामाच्या जपाचे आवाज येऊ लागले. मी लगेचच बाहेर आलो. पूजा संपताच मी प्रार्थनेसाठी उभा राहिलो आणि माझे दोन्ही हात देवासमोर जोडले आणि माझ्या देवाला उद्देशून म्हणालो, सर्व जगाच्या देवा आणि माझ्या प्रिय देवा, माझ्याकडे काहीही नाही. देवा, तुला माझ्या हृदयाबद्दल सर्व काही माहीत आहे. मी माझ्या कुटुंबाशी किती निष्ठावान आहे. हे देवा, त्यांच्या सर्वांच्या हृदयात माझ्याविषयी दया उत्पन्न कर आणि माझं आयुष्य सरळ बनव. त्याचप्रमाणे माझ्या रोजरोटीमध्ये भरभराट होऊन मला या कठीण परिस्थितीमधून बाहेर पडण्याची शक्ती दे. देवा, मला यशस्वी व्हायचं आहे. मी माझ्या परीक्षेत पास होऊ इच्छित आहे. त्यासाठी मी खूप प्रामाणिक प्रयत्न करून मेहनतसुद्धा घेत आहे. फक्त तुझी कृपादृष्टी माझ्यावर राहू दे. मला फक्त तुझ्या कृपादृष्टीची आशा आहे. मी खूप वेळ चटईवर बसून देवाची प्रार्थना करत होतो. त्यावेळी कितीतरी वेळ माझ्या मनामध्ये हा प्रश्न आला की हे देवा, हे सर्व माझ्यासोबतच का घडत आहे? मी प्रत्येकासाठी काही ना काही करण्याचा प्रयत्न करत आहे, पण एवढं करून सुद्धा मला त्याच्या बदल्यात कोणाकडूनच प्रेम का मिळत नाही? असे मी देवासमोर बोलणारच होतो, परंतु माझ्या तोंडातून हे शब्द बाहेर न पडता अचानकपणे ओठातून, देवा, तुझ्या अस्तित्वाबद्दल तुझे खूप आभार. तू मला सर्व काही दिले आहेस. आता फक्त तुझी कृपादृष्टी माझ्यावर राहू दे. तू एवढंच माझ्यावर दया कर. असे शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडले. खूप वेळ देवासमोर बसून त्याची प्रार्थना केल्यानंतर मी पुन्हा एकदा माझी पुस्तकं बाहेर काढली. मला माझा वेळ वायाला घालवायचा नव्हता, म्हणून मी लगेचच अभ्यासाला लागलो. आता सकाळचे 9 वाजले होते. तेव्हा मी माझा अभ्यास थांबवला आणि बाहेर येऊन माझी सायकल कपड्याने स्वच्छ करू लागलो, कारण मला थोड्याच वेळात चिंचा विकण्यासाठी बाहेर पडायचे होते. मी अजूनही सायकल स्वच्छ करत होतो. तेवढ्यातच अचानकपणे बाबा माझ्याजवळ आले आणि मी रात्री त्यांना जे पैसे दिले होते ते पैसे त्यांनी माझ्या तोंडावर फेकून दिले. तेव्हा मी घाबरतच त्यांच्याकडे पाहू लागलो. तेव्हा बाबा म्हणाले, तुला रात्री सांगितले होते ना की मला हे पैसे नको आहेत, तरी सुद्धा हे पैसे तू माझ्या उशीवर ठेवून का निघून गेलास? मला तुझे उपकार नकोत. तुला माझी जेवढी बेइज्जती करायची होती तेवढी तू केली आहेस. आता हे पैसे ठेवा आणि स्वतःचं पोट स्वतःच भर. आता तुझे माझ्यासोबत कोणतेही नाते राहणार नाही. मी माझ्या छोट्या मुलांचे पालनपोषण करेल. बाबांचे असे बोलणे ऐकल्यानंतर मी लगेचच म्हणालो, बाबा, तुम्हाला काय झालं आहे? मी तर तुम्हाला काहीच म्हणालो नाही. फक्त मी ते पैसे शर्ट घेण्यासाठी जमा करून ठेवले होते. ही एकच गोष्ट तुम्हाला सांगितली आणि जे होते ते खरे सांगितले. तरीसुद्धा तुम्ही विनाकारण माझ्यावर रागवत आहात. आता मी पुढे काही बोलणार त्या अगोदरच बाबांनी माझ्या कमरेमध्ये एक जोरात लाथ घातली आणि म्हणालो ना, गप्प बस, नाहीतर चामडी काढेल. बाबांचे असे बोलणे ऐकल्यानंतर मी एकदमच शांत झालो. खरं तर माझ्या कमरेमध्ये वेदना होत होत्या, तरीसुद्धा मी माझं तोंड बंद ठेवले होते. गुपचूप ते पैसे उचलून खिशामध्ये ठेवले आणि पुन्हा कपड्याने सायकल स्वच्छ करू लागलो. सायकल स्वच्छ केल्यानंतर मी घरामध्ये आलो, पण मला विनाकारण घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद घालायचा नव्हता. मला खूप त्रास होत होता, परंतु मला त्रास होत आहे हे मी माझ्या चेहऱ्यावरून कोणाला समजू नये म्हणून चेहऱ्यावर सतत हास्य ठेवले होते. गरमीचे दिवस असल्या कारणाने पूर्ण शरीरामध्ये वेदना होत होत्या, परंतु मी माझ्या शरीरामध्ये होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष करून चारही बाजूने फिरून चिंचा विकण्याचं काम करत होतो. आज देवाची कृपा झाली होती की माझे नशीब चांगले होते माहीत नाही,
परंतु माझी आज खूप चांगली कमाई झाली होती. संध्याकाळ होण्याअगोदरच मी आणलेल्या सर्व चिंचा विकल्या गेल्या होत्या. पण तरीसुद्धा मी घरी गेलो नाही, कारण मला माहीत होतं की ही वेळ बाबांच्या घरी येण्याची आहे आणि ह्यावेळी त्यांचा राग खूपच वाढलेला असतो. मला याची जाणीव होती. त्यामुळे मी माझ्या बाबांच्या रागापासून वाचण्यासाठी एका झाडाखाली बसून माझी पुस्तकं काढली आणि अभ्यास करू लागलो. पण तरीसुद्धा सतत माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडत होते. माझ्या बाबांचं वागणं सतत माझ्या डोळ्यासमोर येत होतं. पण तरीसुद्धा मी माझं लक्ष अभ्यासात केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होतो. माणूस आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख सहन करू शकतो, परंतु आईबाबांचं त्यांच्यासोबतचं वागणं त्याला पूर्णपणे तोडून टाकते. खूप वेळ तिथे बसून अभ्यास केल्यानंतर अंधार पडल्यावर मी माझ्या घराकडे निघालो. जेव्हा मी सायकल घेऊन घरी पोहोचलो तेव्हा आई लगेचच रडत बाहेर आली आणि मला मिठी मारली. आईला असं रडताना पाहून हैराण झालो आणि तिला विचारलं, आई काय झालं आई? सर्व काही ठीक तर आहे ना? बाबा कुठे आहे? तुला काय झालं आहे का? माझं असं बोलणं ऐकून आई म्हणाली, तू वेळ पाहिलीस का? किती वाजले आहेत? तुझ्या आईचा जीव अटकला होता, तुला माहीत आहे का? जेव्हा तू वेळेवर घरी येत नाहीस तेव्हा माझी काय अवस्था होते? मला काय माहिती की सकाळी तुम्हा बापलेकांमध्ये काय झालं होतं? परंतु तू तुझ्या आईला विनाकारण तुझ्या बाबांच्या वागण्याची शिक्षा का देत आहेस? आईचं असं बोलणं ऐकल्यानंतर मी अगदी नम्र स्वरात म्हणालो, आई तुला काय झालं आहे? तुला काय झालंय? काय म्हणायचंय? मी तुला सोडून कुठेही सोडून जाणार नाही. मी तर याच घरात राहतो. मी इथेच परत येईन. आज मी विचार केला की थोडा वेळ अजून फिरून यावं. सर्व चिंचा विकूनच घरी जाईन. मग उद्या सकाळी मंडईत जाईन. तू विनाकारण उलटसुलट विचार करत होतीस. तुझ्या विना मी एक क्षण सुद्धा राहू शकत नाही. माझे असे बोलणे ऐकल्यानंतर आई हलकीशी हसली. त्या मी तिला माझ्या शेजारी बसवली. संपूर्ण दिवस जळत्या वेदनेत गेला. पण आता आईची ममता पाहून असं वाटले की कोणीतरी माझ्या जळत्या छातीवर थंड हवा फवारली आहे. ती थंड हवा बराच वेळ माझ्या छातीजवळ राहिली. ती मला खूप काही सांगत होती. मग खाटेवर बसवली आणि म्हणाली, थांब, मी तुझ्यासाठी जेवण वाढते. माझा मुलगा उपाशी असेल. एकतर तुझ्या बाबांनी नेहमीच तुझ्या मागे लागलेले असतात. काल जेव्हा तू वीज बिल भरण्यासाठी पैसे दिले होतेस तेव्हा त्यांनी त्या पैशातून लाईट बिल भरायला हवं होतं. पण विनाकारण गोंधळ ही त्यांची जुनी सवय आहे. आधी ते तुझ्या काकांच्या मागे लागायचे आणि आता त्यांनी तुला पकडलं आहे. आईचं बोलणं ऐकून माझ्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य आले आणि बाबांचं एकमेकांबरोबर खूपच कमी पटत असायचं, कारण जे एकमेकांवर खूप प्रेम करत असायचे. जर दोघांपैकी एकाला थोडा जरी त्रास झाला तरी ते लगेचच दुसरा तडफडत असायचा. जणू काही त्यांचे आत्ताच प्रेम झाले आहे. खूप वेळ झाला आई माझ्यासोबत इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलत होती. मग तिने स्वतःच्या हाताने मला जेवण भरवण्यास सुरुवात केली. आयुष्यात जरी संपूर्ण जग तुमच्या विरोधात गेलं ना, तरी आई नेहमीच तुमच्या पाठीशी उभी राहते. ही म्हणतात ते काही खोटं नाही. थोड्या वेळाने मी तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि उभा राहिलो. आता माझा मूड सुधारला होता. माझा आता अभ्यास करण्याचा हेतू होता. मी ठरवले होते की मी आजचा माझ्या नोट्स पूर्ण करेन, कारण 2 दिवसानंतर आम्ही सर्व मित्र अभ्यास करण्यासाठी एकत्र भेटणार होतो. जर माझ्या नोट्स पूर्ण झाल्या नाही तर विनाकारण मला माझ्या मित्रांचे बोलणं ऐकावं लागेल आणि मला असं बोलणं ऐकण्याची सवयच नव्हती. म्हणून मी माझ्या रूममध्ये गेल्यावर दरवाजा बंद केला आणि पाठीमागची खिडकी उघडली. मग पुन्हा एकदा मी जमिनीवर बसलो आणि माझा अभ्यास करण्याचे काम सुरू झाले. वेळ हळूहळू पुढे सरकत चालली होती. आता जवळपास रात्रीचे 3 वाजले होते. तोपर्यंत मी अभ्यास करत होतो. मग मी माझी पुस्तके बंद केली आणि बाजूला ठेवली, कारण मला सकाळी 6 वाजता उठून भाजी मंडईमध्ये जायचे होते. त्यानंतर मी अंथरुणावर पडल्याबरोबरच माझा कधी डोळा लागला माझं मला समजलं नाही. मी सर्व विचार आणि वेदना विसरून शांतपणे झोपी गेलो. जेव्हा सकाळी आईने आवाज दिला तेव्हा माझे डोळे उघडले. आईच्या आवाजाने मी लगेचच उठलो आणि घड्याळाकडे पाहिले तेव्हा माझी तारांबळ उडाली, कारण घड्याळामध्ये 7 वाजले होते. या वेळेला तर मी भाजी मंडईत असायला हवं होतं. मी पटपट हातपाय धुतले आणि बाहेर आलो. आई नाश्ता तयार करत होती, परंतु माझ्याकडे एवढा वेळ नव्हता की मी नाश्ता करू शकेन. आईला आवाज देऊन मी लगेचच भाजी मंडईमध्ये जाण्यासाठी निघालो. जवळपास अर्धा तास गाडी चालवल्यानंतर मी भाजी मंडईमध्ये पोहोचलो. मला तिथे पोहोचण्यासाठी खूप उशीर झाला होता, म्हणून चांगल्या प्रतीच्या चिंचा अगोदरच विकल्या गेल्या होत्या. तरीसुद्धा मी मनावर दगड ठेवून थोडेफार चिंचा, पेरू खरेदी केले
आणि मनाशी ठरवलं की उद्या पुन्हा येऊन अजून चांगल्या प्रतीच्या चिंचा खरेदी करण. कारण आत्ताच अशा प्रकारच्या चिंचा खरेदी करून त्यांची विक्री करणं म्हणजे एक प्रकारचं स्वतःचं नुकसान करण्यासारखेच होते. साधारण 9 वाजायच्या आसपास मी भाजी मंडईमधून पुन्हा घरी आलो होतो. यावेळी मला खूप वाईट वाटत होतं, कारण माझा खूप वेळ तिकडे निघून गेला होता. त्यामुळे मी आता इतर कोणत्याही कामात वेळ वाया न घालवता लगेचच सायकल घेऊन चिंचा विकण्यासाठी बाहेर पडलो. आईने मला नाश्ता करण्यासाठी आग्रह केला, परंतु अगोदरच उशीर झाल्या कारणाने मी नाश्ता करणं टाळलं. जेव्हा मी गल्ल्यांमधून चिंचा विकण्यासाठी जात होतो तेव्हा खूप सारे लोक माझ्याकडे तक्रार करू लागले होते की कधीपासून ते माझ्या येण्याची वाट पाहत होते. मी चिंचावर तिखट मीठ लागून त्यांची विक्री करत असायचो. त्यामुळे सकाळी स्कूलमध्ये जाणारी मुलं आवडीने चिंचा खाऊन स्कूलमध्ये जात असायची. परंतु आज मला उशीर झाल्या कारणाने माझं खूप नुकसान झालं होतं, कारण मुले शाळेत गेली होती. म्हणून मला अपेक्षित तेवढ्या चिंचांची विक्री झाली नव्हती. शेवटी मी माझी सायकल एका स्कूलसमोर उभी केली होती. मनात इच्छा होती की स्कूलची सुट्टी झाल्यानंतर मुले चिंचा खरेदी करतील आणि असेच घडावे. यासाठी मी देवाकडे मनोमन प्रार्थनासुद्धा करत होतो. त्यानंतर थोड्याच वेळात स्कूलची सुट्टी झाली होती. परंतु काहीच मुलांनी चिंचा खरेदी केल्या. बाकी इतर मुले चिंचा खरेदी न करताच निघून गेले. त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी खूप विचित्र राहिला, कारण माझी चांगली कमाई झाली नव्हती. परंतु तरीसुद्धा मी कोणत्याही प्रकारची तक्रार केली नव्हती. असे करताना सुद्धा देवाचे कोणता ना कोणता हेतू नक्कीच असेल असा मी मनोमन विचार केला. परंतु आज मला हे माहीत होतं की माझ्यावर कोणत्याही प्रकारची आपत्ती येणार नाही. कोणत्या प्रकारची आपत्ती येणार आहे? जेव्हा मी घरी पोचलो तेव्हा घरामध्ये पूर्णपणे अंधार होता. घरात लाईट नसल्या कारणाने बाबा खूप रागात होते. घरामध्ये पाऊल ठेवल्याबरोबर त्यांचा कर्कश आवाज माझ्या कानावर पडला. ते म्हणाले, तुला किती वेळा सांगितलं आहे की विजेचे बिल भर, परंतु नाही, तू आम्हाला बरबादच करणार आहेस. यावेळी मी माझ्या बाबांकडे हैराण होऊन पाहिले. मन करत होते की त्यांना उत्तर द्यावे. मी म्हणालो तेव्हा मी तुम्हाला पैसे दिले होते तेव्हा तुम्ही ते पैशातून बिल का भरले नाही? मग आता विनाकारण नको त्या गोष्टी बोलण्यात काय अर्थ आहे? परंतु मी गुपचूप बिल उचलले आणि दुकानाकडे निघालो. बिल भरल्यानंतर जेव्हा मी परत आलो तेव्हा बाबा वायरमनकडून मीटरमध्ये लाईन जोडून घेत होते, जे थोड्या वेळापूर्वी ते लोक कट करून गेले होते. मी स्वतःला शांत ठेवत आईकडे पाहिलं आणि तिला म्हणालो, मला खूप भूक लागली आहे. सकाळपासून मी काहीच खाल्लं नाही, फक्त 2 पेरू खाल्ले आहेत. तू मला जेवायला वाढ. हे ऐकून आई बेचैन झाली आणि म्हणाली, सकाळी तुला किती वेळा थांबवलं, परंतु तुला माझं कोणतंच बोलणं समजतच नाही. आईचं तर तुला काही काळजीच नाही. तिचं म्हणणं ऐकून मी हलकेच हसलो आणि म्हणालो, तुझीच तर काळजी आहे, नाहीतर मी या घरात का राहीन? एवढं बोलून मी तिथून माझ्या रूममध्ये निघून गेलो. पाठीमागून बाबाच्या ओरडण्याचा आवाज येतच होता, परंतु आता मी शांत झालो होतो. रात्रभर मी मन लावून अभ्यास केला, परंतु दुसऱ्या दिवसापासून मी निश्चित वेळेवर जाऊन चिंचा खरेदी केल्या, जेणेकरून मला चिंचा भेटतील. रविवारी सकाळी बाबांनी मला रागाने अडवलं. कुठे जात आहेस? पुस्तके उचलून सायकल घेऊन निघ. परंतु आज मी कोणाचंही म्हणणं ऐकू शकणार नव्हतो, कारण की मला आज कंबाईन स्टडी करायसाठी जायचं होतं, जेणेकरून माझा जास्त अभ्यास होईल. कंबाईन स्टडीचा अर्थ असतो खूप काही शिकणं. त्या गोष्टी ज्या श्रीमंत मुले ट्युशन मध्ये जाऊन शिकतात, मी त्यांच्याकडून मदत घेऊ शकत होतो आणि मला एवढी मोठी संधी हातातून घालवायची नव्हती. जर माझ्याजवळ पैसे असते तर मी कधीच संयुक्त स्टडीसाठी गेलो नसतो. मी माझ्या कामावरच केलं असतो. परंतु आता मला माझा वेळ कंबाईन स्टडीमध्ये घालवायचाच होता. जेव्हा मी माझ्या मित्राच्या घरी पोहोचलो तेव्हा सगळ्यांनी मला खूप इज्जत दिली. कुणी मला गरीब म्हणून हकललं नाही. भले ते श्रीमंत होते, परंतु त्यांच्यामध्ये माणुसकी होती. ते मालक कमीपणा दाखवत नव्हते. आम्ही खूप वेळ अभ्यास केला आणि त्यानंतर दुपारी जवळपास 3 वाजता मी घरी परत आलो. घरी येताच बाबांनी मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. कुठे भटकत होता दिवसभर? तुला घराची काही चिंता आहे की नाही? कित्येक लोक दरवाजावरून परत निघून गेले की आज चिंचा विकणारा आला नाही. अशा पद्धतीने गोष्टी बिघडतात. परंतु मी काहीच म्हणालो नाही. एका क्षणासाठी मनात विचार आला की बाबांना सांगून टाकावं की माझं ध्येय काय आहे आणि मी कुठून आलो आहे. परंतु मला माहीत होतं की त्यांना सांगणं म्हणजे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे.
म्हणून मी गप्प राहिलो. आता मी जाऊन मौन व्रत धारण केलं होतं. काही बोलण्याने माणसाची फक्त इज्जत कमी होते. त्यामुळेच मी शांतपणे जीवन व्यतीत करण्याचा संकल्प केला होता. वेळ खूप वेगाने सरकत होता. बाबा आता शांत राहू लागले होते. ते सुद्धा मला जास्त काही बोलत नव्हते, कारण की आता मी वेळेवर पैसे सुद्धा त्यांना देत होतो आणि माझ्या शिक्षणासाठी पैसे सुद्धा बाजूला काढत होतो. हे तर देवाचे खूप खूप उपकार आहेत की मला शिष्यवृत्ती सुद्धा मिळाली होती. जर मला शिष्यवृत्ती मिळाली नसती तर कदाचित मी माझं शिक्षण पूर्ण करू शकलो नसतो आणि स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेऊ शकलो नसतो. मला सिव्हिल परीक्षा द्यायची होती, परंतु त्यासाठी सुद्धा खूप जास्त अभ्यास करावा लागतो. 1 महिनाभराने माझी परीक्षा होती. आता स्पर्धा परीक्षा खूपच कठीण झाली होती. एकत्रित अभ्यास संपला होता. आम्ही एकत्र अभ्यास करायचो, पण आता ती पद्धतही बंद झाली होती. मी आता खूप तणावात होतो, कारण कंबाईन अभ्यासाने मला खूप मदत मिळत होती. माझ्याकडे एवढे पैसे नव्हते की मी महागडे ट्युशन घेऊ शकेल. माझे मित्र ट्युशनला जात होते. त्यांच्या मदतीने मला चांगल्या नोट्स मिळत होत्या आणि बऱ्याच गोष्टी समजून घेण्यासाठी सुद्धा संधी मिळत होती. माझ्या चेहऱ्यावरील काळजी पाहून माझी आई माझ्या शेजारी येऊन बसली. मी एकदम गप्प व्हरांड्यात बसून शून्यात पाहत होतो. आई माझ्याकडे पाहत म्हणाली, काय झालंय का? तू खूप काळजीत दिसत आहेस रे. तुझे बाबा म्हणत होते की तू आता खूप शांत झाला आहेस. काही अडचण असेल तर तू आईला सांगू शकतोस बाळा. तिचं बोलणं ऐकून मी थोड्याशा दबलेल्या आवाजात म्हणालो, मला इंटरनेटची गरज आहे. एक मोबाईल फोन हवा आहे. तुला माहीत आहे माझी परीक्षा 1 महिन्याने आहे आणि माझ्याकडे अभ्यास करण्यासाठी कोणतंही साधन नाही. आधी काही अभ्यास कंबाईन अभ्यासाद्वारे होत होता, परंतु आता ते देखील बंद झालं आहे. कारण सगळं म्हटलं की आता ते आपापल्या अभ्यासावर लक्ष देतील. जेवढा एक सोबत अभ्यास करायचा होता तेवढा करून झाला आहे. आई, जर मी या परीक्षेत यशस्वी झालो तर तुला माहीत नाही की मी किती प्रगती करेन आई. माझं बोलणं ऐकून आईने माझ्याकडे पाहिले आणि विचारले, मोबाईल फोन घेण्यासाठी किती पैसे लागतात? मी हळू आवाजात म्हणालो, थोडा ठीकठाक अगदी चांगला जुना मोबाईलही 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीचा नसतो आणि माझ्याकडे तेवढेही पैसे नाहीत. मी उद्यासाठी चिंचाही विकत घेतल्या आहेत. आता मी ते विकीन आणि मगच मी नवीन चिंचा खरेदी करू शकेल. माझं ऐकून आईने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, जर तू परीक्षा उत्तीर्ण झालास आणि तुला चांगली नोकरी मिळाली तर तू माझे पैसे मला परत करशील का? तिचे ते शब्द ऐकून मी अचानक तिच्याकडे पाहिले. अचानक तिने तिचं पाकिट काढलं आणि मला 2000 रुपये देत म्हणाली, मला आजची भिशी लागली आहे. मी हे पैसे तुझ्या वडिलांच्या नकळत गोळा केले होते, पण आता तू हे ठेव आणि एक चांगला मोबाईल फोन घे आणि हे कोणालाही सांगू नकोस. विशेषतः तुझ्या बाबांना तर चुकून सुद्धा सांगू नकोस. मोबाईल फोन जपून वापर आणि रात्री अभ्यास कर. माझी सुद्धा खूप मोठी इच्छा आहे की माझा मुलगा पुढे जावा. मी तुला असे चिंचा विकताना नाही बघू शकत. मी आणि तुझ्या वडिलांनी स्वतःचं तर शिक्षण पूर्ण केलं नाही, परंतु माझी इच्छा आहे की तू खूप पुढे होऊन मोठं व्हावं, जेणेकरून तुझे धाकटे भाऊ आणि बहीणही यशस्वी होतील. आईचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. हे 2000 माझ्यासाठी खूप मौल्यवान होते, पण माझं मन ते स्वीकारण्यास तयार नव्हतं. जर मी नापास झालो तर माझ्या आईचे पैसे वायाला जातील अशी भीती मला वाटत होती. मी पैसे परत करण्याचा निर्णय केला होता, पण आईने नकार दिला. माझ्याकडे बघत ती म्हणाली, जर मी हे पैसे ठेवले तर ते घर खर्चावर खर्च होतील. तू कमीत कमी मोबाईल फोन घेऊन ये, म्हणजे तुझ्या समस्या थोड्या कमी होतील. मी थोडा वेळ विचार केला आणि मी लगेचच ठरवलं की मी हे पैसे ठेवणार. जर मी अयशस्वी झालो तर मी हळूहळू माझ्या आईला पैसे परत करेन. असा विचार करत मी मोबाईल मार्केटमध्ये निघालो. मला एक चांगला मोबाईल मिळाला. जरी तो थोडा स्वस्त होता तरी तो माझ्यासाठी उपयुक्त होता. मी माझ्या शेजाऱ्याकडून वायफाय पासवर्ड घेतला आणि माझ्या रूमचा दरवाजा लावून अभ्यास सुरू केला. माझ्याकडे फक्त 1 महिना होता आणि 1 महिन्यात मला खूप काही बदलायचं होतं. वेळ निघून गेला आणि माझ्या परीक्षेचा दिवस आला. माझ्या आईने मला खूप मदत केली होती, ज्यासाठी मी तिचे शब्दात आभार मानू शकत नाही. तिच्यामुळे माझ्या अनेक समस्या सुटल्या. जे काही समजून घेणे आवश्यक वाटायचे मला ते मी मोबाईलच्या मदतीने शिकायचो. माझी आज परीक्षा होती. हृदयाचे ठोके सामान्यापेक्षा खूपच वेगवान होते. आईला भेटल्यानंतर मी परीक्षा केंद्राकडे निघालो. बराच प्रवास केल्यानंतर मी माझ्या केंद्रात पोहोचलो.
माझे मित्रही तिथे पोहोचले होते. पण मी ज्या वर्गात बसलो होतो तिथे माझा एकही मित्र नव्हता. प्रश्नपत्रिका सर्वांसमोर ठेवण्यात आल्या. मी देवाचं नाव घेतलं आणि पेपर देऊ लागलो. मी पूर्ण 3 तास डोकं वर केलं नाही. 3 तासानंतर माझं जग बदललेलं होतं, कारण मी खूप चांगल्या प्रकारे पेपर लिहिला होता. मी घरी आलो आणि आईला सुद्धा सांगितलं की आई, मला पेपर खूप चांगला केला. आई सुद्धा खूप खुश झाली आणि तिने देवाचे आभार मानले. आता दिवस असेच पुढे सरकू लागले. मी माझं रोजचं काम सुरू केलं. चिंचा विकायला जायचो आणि चिंचा विकायचे. एके दिवशी मी चिंचा विकून घरी परत असताना मला माझ्या घराबाहेर दूरवरूनच खूप गर्दी दिसली. मला काळजी वाटली, ही गर्दी कशासाठी आहे? जेव्हा मी काळजीपूर्वक पाहिलं तेव्हा मला धक्काच बसला. तिथे अनेक कॅमेरामॅन उभे होते आणि पोलीसही तिथे उपस्थित होते. मी पुढे जात असताना गर्दीतून मार्ग काढत होतो. माझे वडील माझ्याजवळ आले आणि काहीही न बोलता मला मिठी मारली. मला धक्काच बसला. बाबांनी मला मिठी मारली यावर मला विश्वास बसत नव्हता. त्याने माझ्यासमोर हात जोडले आणि म्हणाले, देवासाठी कृपया करून मला माफ कर विनय. मला तुझ्या भावना समजल्या नाहीत, तुझे कष्ट मला दिसले नाहीत. पण आज तुझ्या मूक मेहनतीने पूर्ण शहरामध्ये तुझं नाव केलं आहेस. तू सिव्हिल परीक्षेमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहेस. मी एकदम स्तब्ध झालो. हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते. बाबांनी हे बोलताच सर्व पत्रकार माझ्याकडे वळाले. पोलिसांनी मला घेरलं. कुणीतरी प्रश्न विचारत होतं, कुणीतरी कॅमेरा पुढे करत होतो. मी तर कसा काही दगड झालो होतो. मला समजतच नव्हतं की हे सगळं माझ्यासोबत काय घडत आहे. मला माझ्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता. देशातील सर्वात कठीण परीक्षेत मी पहिला क्रमांक पटकावला होता. ही काही सामान्य गोष्ट नव्हती. माझं सगळं जगच बदलून गेलं होतं. काही दिवसांनी मला प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलं आणि त्या प्रशिक्षणादरम्यान मला पगारही मिळू लागला, ज्यातून मी माझ्या आईबाबांना काही पैसे पाठवत असे. मला माहीत होते की आता आमच्या घरात ही परिस्थिती बदलेल. पण माझ्या मनात एक प्रश्न होता की बाबांनी माझ्यासमोर हात का जोडले? या गोष्टीचा विचार करून करून माझं मन नेहमीच उदास राहत असायचं. एक उत्तम प्रशिक्षणानंतर मला एक चांगली संधी मिळाली. माझं आयुष्य आता हळूहळू बदलत होतं. मी माझ्या आईकडून घेतलेले पैसे परत केले आणि तिचे मनापासून आभार मानले. कारण जर मला ते 2000 रुपये मिळाले नसते तर मला पहिलं स्थान मिळवणं खूप कठीण झालं असतं. माणसाला आयुष्यात अनेक दुःखांना तोंड द्यावं लागतं, इतकं की तो तुटून पडू शकतो. पण थोडीशी आशा आणि अपेक्षा तुम्हाला खूप उंचीवर घेऊन जाऊ शकते. ती छोटीशी आशा जिवंत ठेवणे तुमच्यावर अवलंबून आहे. कारण जेव्हा तुमची आशा मरते तेव्हा तुम्ही आतून तुटू लागता. माझे धाकटे भाऊ आणि बहीण आता चांगल्या शाळेमध्ये शिकत आहे. मी स्वतःच्या हिमतीवर बाबांना एक किराणा दुकान सुरू करून दिलं. आईची सुद्धा इच्छा आहे की तिने सुद्धा कोणता तरी व्यवसाय सुरू करावा. परंतु सध्या मी तिला फक्त केवळ मानसिक शांती देऊ इच्छित होत आहे. कारण की माझ्या आईने खूप कठीण दिवस पाहिले आहे आणि त्या दिवसात तिने खूप मेहनत घेतली आहे. मी सर्वांना एकच गोष्ट सांगू इच्छितो, आयुष्यात कितीही अडचणी आल्या, तुमचे पालक कधीही कितीही कठोर वाटले तरी ते त्यांच्यावर कधीही रागवू नका. त्यांचा सहवास आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी शांती आणि शक्ती आहे. ही प्रत्येक व्यक्तीसाठी सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. जन्मापासून ते आयुष्याच्या शेवटपर्यंत माणसाच्या संगोपनात पालकाची भूमिका स्पष्टपणे दिसून येते. जसे एखाद्या माळीने झाडाची किंवा रोपाची काळजी घेण्यासाठी केलेले कठोर मेहनत दिसून येते, त्याचप्रमाणे पालकांचे कठोर परिश्रम आणि मूल्य एखाद्या व्यक्तीच्या संगोपनात दिसून येतात. तर मित्रांनो, या कथेचा अर्थ असा आहे की पालक हे आपल्या जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यांचे कठोर परिश्रम, त्याग आणि अमूल्य आपल्याला माणूस बनवतात. आपण त्यांच्याबद्दल नेहमीच कृतज्ञता आणि आदराची भावना बाळगली पाहिजे. कारण त्यांचा सहवास हा आपल्या शक्ती आणि शांतीचा सर्वात मोठा स्रोत आहे. तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा. आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.